हो चेटकीण, मंजिरी एक चेटकीण आहे. आई प्लीज शांत हो, प्लीज रडू नकोस. कशी शांत राहू अनन्या? आता मला माझ्याच घरात उपऱ्यासारखं राहावं लागेल. नाही आई प्लीज असं फील नको करूस. हे तुझंच घर आहे. मी त्या मीरा विनीला कधीच माफ करणार नाही. मी घरातून जाते म्हणून तिने तुला परत घरात घेतलंय. आय नो हर प्लॅन. ती जे करते ना हे सगळं कळतंय मला. हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी तिचा एकही प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. पण अनन्या, अथर्वही आता मीराचंच ऐकायला लागलाय ग. नाही, हे बघ, मला ना दादावर पूर्ण विश्वास आहे. दादा जे काही बोलला ना हे त्याचे स्वतःचे शब्द नाही आहेत. एक ना एक दिवस त्याला कळेल की मीरा वहिनी हे कशासाठी करते. काय माहिती, मला फक्त एवढंच कळतंय की आत्ता जरी अथर्व मला आई मानत नसला ना तरी तो माझा मुलगा आहे. तो माझ्याकडे परत येणारच. आणि एक आई म्हणून जी काही जबाबदारी आहे ना ती मी आयुष्यभर पार पाडणार. आई हे बघ, रडू नकोस. तू आराम कर. हाँ, मी जाते. मीराने मला या घरात परत घेतलंय म्हणजे तिच्या मनात नक्की काहीतरी विचार सुरू असणार. तिने काहीतरी ठरवलं असणार. माझ्यावर पुढचा वार कसा करायचा याचा विचार करून ठेवला असणार. पण मला कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही. मी या घरात परत आलीये हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी मीराचे सगळे वार परतवून लावायला तयार आहे.